लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा अगदी तोंडावर आलाय, तर सर्वत्रच उमेदवार आता जाहीर होत आहेत। पालघर लोकसभा जागा भाजपा लढवणार असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित हेच भाजपाचे उमेदवार असतील अशा स्वरूपाच्या बातम्या आल्यानंतर पालघर भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले। आजपर्यंत भाजपाकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसल्याचं पालघरचे भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी स्पष्ट केले। पालकमंत्री चव्हाण साहेब आलेले तेव्हा त्यांनी मीटिंग घेताना सर्व घटक पक्ष 10 घटक पक्ष सोबत होते। त्याच्यामध्ये हे ठरलं की आपण महायुतीचा प्रचार करायचा आणि महायुतीचा प्रचार करताना मोदीजीला बघायचं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबला बघायचं। आतापर्यंत पालघर लोकसभाचा उमेदवार निश्चित झालेला नाही। आतापर्यंत ते आमची माहिती आमच्याकडे आहे की उमेदवार 2-4 दिवसात नक्की होणार। फक्त महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करा अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या असल्याचीही भरत राजपूत यावेळी म्हणाले। त्यामुळे गावित यांना उमेदवारी जाहीर झाली नसल्याने राजपूत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। तसंच पालघर लोकसभा जागा भाजपाने लढवावी, मात्र उमेदवार कोण असावा याबाबत आम्ही वरिष्ठांसमोर आमचं म्हणणं मांडलं असल्याचं राजपूत यावेळी म्हणाले। आता भाजपकडेच राहणार असं चित्र क्लिअर झालेलं, भाजपच लढणार आणि भाजप लढली तेव्हा ही सीट निवडून येते। मग गावित त्यांना आयात केलं जाईल का? नाही, गावित साहेब आयात असणार नाही असणार तर देवेंद्रजी नक्की ठरवणार, पण आमच्या पक्षाची भूमिका आणि आमच्या कार्यकर्त्याची भूमिका सर्व आम्ही वरिष्ठांना सांगितलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाच्या मेळाव्यामध्ये नालासोपाऱ्यात जाहीर करण्यात आलं होतं कुठेतरी की राजेंद्र गावितच हे पालघरचे उमेदवार असतील, परंतु त्या संपूर्ण गोष्टींचं खंडन करत भरत राजपूत यांनी स्पष्टीकरण दिलंय।